कर्जतच्या ऐतिहासिक टिळक चौकात 2 तारखेला होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जी प्रचाराची सभा या ठिकाणी जरा फटाके वाजवत थांबा ना. ज्यांचे विचार ऐकण्यासाठी तमाम कर्जतकर अतिशय उत्सुक झालेले आहेत आणि गेल्या 25 वर्षामध्ये कर्जत खालापूरच्या परिसराच्या विकासासाठी काही हजार कोटी रुपयाचा निधी ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांचे विचार आपण या ठिकाणी ऐकले ते जिल्ह्याचे अध्यक्ष, आपल्या सर्वांचे लाडके सुधाभाऊ घारे, नितीनजी सावंत, बंधूजी पाटील, भगवान शेठ भोईर, तालुक्याचे अध्यक्ष दीपक, महिलांच्या अध्यक्षा उमाताई मुंडे, राजू साबळे, व्यासपीठात उपस्थित असलेल्या परिवर्तन आघाडीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार पुष्पाताई दगडे, परिवर्तन आघाडीचे सर्व सन्मान्य उमेदवार भगिनी, शेतकरी कामगार पक्षाचे प्रमुख श्री थोरवेजी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, उभाटा, RPI, शेकाप या सर्व स्तरावरील व्यासपीठात उपस्थित असलेले सर्व सन्मान्य मान्यवर, पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि अभूतपूर्व संख्येने जमलेल्या माझ्या कर्जतकर बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, सुरुवातीलाच आपल्या सारांच्या वतीने आदरणीय अजितदादांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. सुवर्णाताई, तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे टिळक चौक जो ऐतिहासिक चौक आहे, या चौकातली अजितदादांची आजची सभा विजयाची सभा आहे असं सुरुवातीलाच मनोगत मी या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो. गेले 40 वर्ष कर्जतकरांचे आणि माझे जीवाभावाचे संबंध निर्माण झाले. अव्याहतपणाने या सगळ्या परिसराची सेवा करण्याची संधी या सगळ्या परिसरामध्ये मिळाली. बंधू, आम्ही एकत्रितपणाने जिल्हा परिषदेमध्ये काम केलं. तर नंतरच्या कालावधीमध्ये या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी सतत काम या विभागामध्ये करत आलो आणि या विभागाची संबंध विकासाच्या कामाची रचना करत असताना त्याच्यामध्ये सहभागी होण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यानिमित्ताने मिळाली. दादा, आपण आलात याच्याबद्दलचे ऋण व्यक्त करतोस, पण आज जो काय गेला 5-6 वर्षाचा राहिलेला विकासाचा बॅकलॉग 99 सालापासून ते 2014 सालापर्यंत या कर्जतच्या विकासासाठी भरीव पैशाचं योगदान आम्हाला सर्वांना त्यानिमित्त देता आलं. टीका टिप्पणी मी आज कोणावरती त्यानिमित्ताने करणार नाही, पण ज्याचा उल्लेख सुधाभाऊंनी या ठिकाणी केला. 99 सालामध्ये दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. मी, सुरेश लाड असतील किंवा माझे सर्व सहकारी असेल, आम्ही उशिरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी झालो. सहभागी होत असताना तुमची आणि माझी भेट झाली, आदरणीय पवार साहेबांची झाली आणि आपली भेट झाली. त्याला मी आपल्याला विनंती केली, कारण मी त्यावेळेला माणगाव विधानसभा मतदारसंघाचा आमदार होतो, माझी उमेदवारी नक्कीच होती. पण मी आपल्याला एकच विनंती केली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मला जर काही सहभागी करून घ्यायचं असेल तर कर्जत खालापूरची जागा मी सांगतो त्या उमेदवाराला आपण द्या. आपण माझे बाल हट्ट म्हणा, मित्र हट्ट म्हणा मानलेत. सुरेश लाडांच्या उमेदवारीचा मी आग्रह त्या कालावधीमध्ये धरला. बंधू, तुमची मी माफी मागतो की त्यावेळेला तुमची संधी जवळपास नक्की झालेली होती, पण अखेरच्या टप्प्यामध्ये अजितदादांच्या हस्तक्षेपामुळे सुरेश लाड साहेबांना 99 सालामध्ये विधानसभेची उमेदवारी मिळाली. त्याचा सुद्धा आवर्जून उल्लेख या निमित्ताने मी करू इच्छितो. 2004 सालामध्ये सुरेश लाडांचा पराभव झाला, पण 2004 सालामध्ये मी मंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या नंतर शपथ घेऊन सांगतोय, तिन्ही सांजेच्या पवित्र वेळेला मी सुतारवाडीला किंवा कोलाडला गेलो नाही. मी पहिल्यांदा कर्जतमध्ये आलो, सुरेश लाड आणि माझ्या असंख्य कार्यकर्त्यांना भेटलो आणि मग मी माझ्या गावाकडे गेलो. इतक्या या गावाबद्दलची असली माझी आत्मीयता माझे पत्रकार मित्र समोर बसलेले आहेत, आपण सर्वजण त्यानिमित्ताने जाणता. आजही अनेक विकास कामाचा साक्षीदार आम्ही सर्वजण त्यानिमित्ताने आहोत. मुरबाडपासून कर्जतपर्यंत येणारा रस्ता असेल, बदलापूरपासून नेहरू मार्गे कर्जतला येणारा रस्ता असेल, या सगळे रस्ते त्या कालावधीमध्ये झाले. 2004 सालामध्ये ज्यावेळेला लाडसाहेबांचा पराजय झाला, आदरणीय विलासरावजी देशमुख राज्याचे मुख्यमंत्री होते. मी सुरेशरावला घेऊन त्यावेळेला दादांच्या विलासरावांच्याकडे गेलो होतो. विलासराव तसे मिश्की, तर विलासरावांनी शब्दप्रयोग केला, सुनील लाडांचे लाड तुम्ही किती करणार. माझं प्रत्येक वाक्य अतिशय सत्य आणि ते सुद्धा सुरेश भाऊ लाड यांच्याबद्दलचा कमालीचा आदर व्यक्त करून या ठिकाणी मी सांगू इच्छितो.
आणि म्हणून त्याच्यानंतरचा MMRDच्या माध्यमातून ज्याला मोठ्या प्रमाणावरती निधी देण्याचं ठरलं, त्याला अजितदादांच्याकडे आम्ही सर्वजण गेलो. त्या कालावधीमध्ये मुरबाडपासून तो कर्जतपर्यंतचा रस्ता असेल, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे बदलापूरपासून नेरळ मार्गे 4 फाट्यापर्यंतचा रस्ता असेल, इथून चौक फाट्यापर्यंतचा रस्ता असेल, किंवा मधला आपला हा रस्ता पळसदारी मार्गे त्या ठिकाणी खोपोलीपर्यंत जाणारा रस्ता असेल, साऱ्यांचे जनक कोण असतील तर ते अजितदादा पवार आहेत. ते मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगायचं. कर्जत शहरातल्या रस्त्याच्या वतीमध्ये सुद्धा ज्याला रुंदीकरणाचा प्रश्न आला, कर्जतपासून चौकपर्यंत जाणारा रस्ता हा कॉन्क्रिटीकरणाचा घेण्याचं MMRDने ठरवलं, पण अलीकडचा रस्ता त्या ठिकाणी होत नव्हता. आम्ही दोघेही त्यावेळेला अजितदादांच्याकडे गेलो आणि त्या रस्त्याच्या कामाला MMRDच्या आयुक्तांना त्यावेळेला बोलवलं आणि त्या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाच्या कामाला अजितदादा तुम्ही त्या ठिकाणी मंजूर दिली. बरं झालं आज आपण या ठिकाणी आलात. सत्य कर्जतकरांना निश्चितपणे ज्ञातच. कर्जतमध्ये ज्यावेळेला भीषण पुरापूराची परिस्थिती निर्माण होत होती, कर्जत आणि देहविली एकेकाची कर्जतची ग्रामपंचायत, दहिवलीची ग्रामपंचायत, त्याला जोडणारा जो पूल होता तो पूल जवळपास अडकळीस आला होता. जलसंपदा खात्याचं मंत्रिपद अजितदादा तुमच्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळालं. खरं तर जलसंपदा खात्याचा आणि पुलाचा संबंध येत नाही, पण कर्जतमध्ये पुराचं पाणी शिरतं म्हणून बंधारा बांधायचं त्यावेळेला मी ठरवलं. कायदा आणि व्यवहाराची सांगड घातली, बंधाराही बांधला, त्याच्यावरचा पूलही बांधला आणि त्याच्यामुळे नजीकच्या कालावधीमधून सारी माणसं दहिविलेला त्या सगळ्या परिसरामध्ये जाऊ शकतात. हे सुद्धा कर्जतकरांनी त्या ठिकाणी त्या निमित्ताने अनुभवलं. आज अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होत असतात. अनेक प्रश्नांची उकल करण्यासाठी ठामपणाची पावलं त्या ठिकाणी उचलत असतात. सुवर्णताई, तुम्ही 5 वर्ष कारभार केला, पण 5 वर्षाच्या नंतर या ठिकाणी प्रशासकाचीच कारकीर्द होती. इथल्या आमदारांच्या बद्दल मी काय बोलावं. काल परवा त्यांनी माझा DNA काढला. त्यांना माझा सवाल आहे, DNAचा लॉंग फॉर्म सांगा. DNAचा लॉंग फॉर्म पहिला. आणि DNA हा शब्द कशासाठी येतो? होय, माझा DNA आहे. माझा DNA समाजसेवेचा आहे. माझा DNA धर्मनिरपेक्ष विचाराचा आहे. माझा DNA सर्वसामान्य माणसाची हिताची जपणूक करण्याचा आहे. होय, माझ्या DNA मध्ये माझ्यावरती सारी आजपर्यंत साधी FIR सुद्धा नाही. माझ्या 40 वर्षाच्या सार्वजनिक जीवनामध्ये साधी FIR नसलेला कार्यकर्ता, त्याचं नाव आहे सुनील तटकरे. आणि तुमचे जर काही सातबारा काढला तर तुमच्यावरती झालेले गुन्हे, त्या गुन्ह्याची करण्यासाठी नोंद, इंडियन पिनल कोडमध्ये जे जे काही कलम आहेत गुन्हेगारांच्यासाठी, ते सर्व कलम लावलेला कोण लोकप्रतिनिधी आहे ते कर्जतकर जाणतात. त्याच्याबद्दल मला काय अधिक या ठिकाणी बोला असं वाटते अशातला काय भाग नाही. राजकारणामध्ये टीका टिप्पणी तुम्ही जरूर करा, पण ती टीका टिप्पणी करत असताना त्याला एक विचारसरणीचा आधार त्या ठिकाणी असावा लागतो. 99 सालामध्ये नितीनजी तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात. राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं. आदितीला पालकमंत्री पदाची जबाबदारी त्या ठिकाणी दिली. आज माझ्या 50% उमाताई, रंजनताई तुम्ही या ठिकाणी आहात, पुष्पाताई आपणही आहात. 50%पेक्षा जास्त महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. आदिती त्यावेळेला पालकमंत्री म्हणून ज्यावेळेला इथे येण्याचं तिने ठरवलं, अतिशय अथलागे शब्दात एका भगिनीला, एका छोट्या लेकीला ज्या पद्धतीने निवडून दिलेल्या आमदारांनी शब्दप्रयोग केला, सभ्यतेला सोडाच, पण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक समतेच्या असलेल्या या सगळ्या परिसराला अतिशय लांछनास्पद वक्तव्य त्या ठिकाणी होतं. अजितदादा, कर्जाचा इतिहास, स्वातंत्र्य संग्रामातला इतिहास खूप मोठा आहे. भाई कोतवाल, हुतात्मा भाई कोतवाल, हुतात्मा हिराजी पाटील यांनी त्या कालावधीमध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध जे बंड केलं, स्वतःच्या प्राणाची समर्पित पद्धतीची त्यावेळेला आहुती दिली, या देशाच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये त्यांचं दिलेलं योगदान अतिशय महत्त्वाचं आणि मोठं त्या ठिकाणी त्या निमित्ताने राहिलं. भाऊसाहेब राऊत ज्यांनी शेतकरी कामगार पक्षाची उभारणी करत असताना डावा विचार, समतेचा विचार या सगळ्या परिसरामध्ये प्रामाणिकपणाचं रुजवण्याचं कार्य केलं, त्या सगळ्या परिसराला वेगवेगळ्या नेत्यांनी नेतृत्व दिलं. स्वर्गीय BL पाटील साहेबांनी सुद्धा नेतृत्व दिलं. साठमाने देवेंद्र साठमे यांनी नेतृत्व दिलं. सुरेश लाड यांनी सुद्धा नेतृत्व दिलं. पण अलीकडच्या कालावधीमध्ये मिळालेलं नेतृत्व काय पद्धतीने कर्जतची दिशा दाखवत आहेत हे कर्जतकर समजण्या इतपत शोधण्या नक्की त्या ठिकाणी आहे. अनेक जण म्हणतात गेल्या 3 वर्षामध्ये मी काही 1000 कोटी रुपयाचा निधी आणला. कर्जतचं शहर साहित्यावरती प्रेम करणारं बंधू शहर आहे, कलेवरती प्रेम करणारं शहर आहे, क्रीडा क्षेत्रावरती प्रेम करणारं शहर आहे. पण कर्जतसारखं शहर जे आज मुंबईपासून दक्षिणेमध्ये जाणाऱ्या रेल्वे लाईनमधलं एक महत्त्वाचं शहर, कर्जतचा बटाटा वडा खाण्याच्यासाठीच अनेक मुंबईवरून दक्षिणामध्ये जाणारे सगळे या ठिकाणी थांबायचे, कारण खंडाळा घाटामध्ये त्यावेळेला चढण्याच्यासाठी रेल्वेला काही वेळ थांबा घ्यायला लागायचा. ते सारेजण प्रवासी या कर्जतमध्ये थांबायचे. कर्जतचा बटाटा वडा त्यापासून प्रसिद्ध आहे. त्याच कर्जतच्या परिसरातले वेगवेगळे प्रश्न नंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा निर्माण झाले.
पण कर्जतसारख्या शहरामध्ये जे म्हणतात मी हजारो कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी आणला, त्यांना साधंसं नाट्यगृहसुद्धा या ठिकाणी उभारता आलं नाही. आज अजितदादांच्या साक्षीने या ऐतिहासिक टिळक या चौकामध्ये मी जाहीर करतो आहे की उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुवर्णताई आणि परिवर्तन आघाडीला कर्जतकरांनी यश दिलं तर 1 वर्षाच्या आत नाट्यगृह जे रोह्याचं नाट्यगृह आहे त्याच्यापेक्षा सुरग असं नाट्यगृह कर्जतच्या भूमीमध्ये उभारण्याचं काम सुनील तटकरे प्रामाणिकपणाने करेल हा शब्द आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी देऊ इच्छितो. पिण्याच्या पाण्याची योजना दीर्घकाळ एकेकाळी तुकारामजी सुरू असतानाच त्या कालावधीमध्ये तो एक संघर्ष पेटलेला माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी पाहिला. युवक काँग्रेसचा अध्यक्ष त्या कालावधीमध्ये होतो. सुरेश लाड त्यावेळेला कदाचित देवलीचे सरपंच असतील, पण त्या कालावधीपासून आजपर्यंत कर्जतसारखं शहर या शहराची फ्लोटिंग पॉप्युलेशन वाढलेली आहे. देशभरातले राज्यभरातले वेगवेगळे नागरिक आज कर्जत म्हणजे मुंबईचं उपनगर झालेल्या स्थितीमध्ये पाहायला मिळत आहे. या सगळ्या परिसरामध्ये आज इतक्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. असंख्य इमारती आज कर्जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उभ्या राहत आहेत, पण कर्जतसारख्या शहरामध्ये 24 तास पिण्याचं पाणी उपलब्ध होऊ शकत नाही. तुम्ही माझा DNA काढतात, माझ्या रोह्याच्या नगरपालिकेमध्ये 24 तास मुबलक पाणी आहे. श्रीवर्धनच्या नगरपालिकेमध्ये 24 तास मुबलक पाणी आहे. पण तुमच्यामध्ये पाणी होतं, दम होता, तर तुम्हाला पाण्याची योजना 6-9 वर्षात का नाही करता आली त्याचं सुद्धा उत्तर तुम्हाला उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये द्यावे लागेल. आज माझी आपल्याला नम्रतापूर्वक विनंती आहे, कर्जतकरांनो एकदा संधी द्या. या सुनील तटकरेंनी 15 वर्ष रोहा आणि माणगाव मतदारसंघामध्ये जेवढं लक्ष देऊन काम केलंय त्याच्यापेक्षा काकणभर सरत कर्जत आणि खालापूरवरती मी प्रेम केलंय आणि विकासाचा मोठा प्रमाणावरती झंझावात त्या ठिकाणी आणला. चूक झाली असं मी म्हणत नाही, पण युतीचा धर्म मी पाळला. युतीचा धर्म पाळला जाणार नाही असं जर काय माझ्या लक्षामध्ये लवकर आलं असतं तर सुधाकर घारेला मी AB फॉर्म दिला असता आणि कर्जतचं हे नष्ट चेहरे संपून सुधाकर घारेसारखा दमदार आमदार कर्जतकरांना त्या ठिकाणी पाहायला मिळाला. दुर्दैवाने घडू शकलं नाही. हे नाही घडलं ते नाही घडलं. नाहीतरी आज पुरणचे आमदार काय बोलतात त्याला उत्तर इथले खासदार काय देतात तुम्ही पाहता. हिंगोलीचे भाजपचे आमदार काय बोलतात त्याला शिवसेनेचे आमदार उत्तर काय देतात तुम्ही पाहता. होय, मी महायुतीमध्ये आहे, महायुतीच्या समन्वय समितीचा एक मी प्रमुख घटक आहे, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधी आपल्या मित्र पक्षावरती युती पक्षावरती टीका करत असताना सभ्यतेच्या पलीकडे आयुष्यभरामध्ये कधी टीका टिप्पणी केली नाही. पण सभ्यता तुमच्या 5वीला कधी पुजलीच नाही, तुम्हाला कधी समजलंच नाही, तर तुमच्यापासून वेगळी अपेक्षा करण्याचं काही कारण आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काही या ठिकाणी वाटत नाही. अनेक प्रश्नांची उकल भवितव्याच्या कालावधीमध्ये करायचे. इथला व्यापारी मित्र त्यांना सर्वांना वाटतं दादा कोरोनाच्या कालावधीमध्ये इथल्या सगळ्या गाड्यांचा एक्सप्रेस गाड्यांना थांबा कर्जतला होता, तो कोरोनाच्या वेळेला बंद झाला. त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये तो थांबा सुरू झाला नाही. सुधाकर घारेंनी सतत माझ्याकडे आग्रह या बाबतीमध्ये धरला. या खात्याचे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माझी दिल्लीमध्ये भेट झाली, त्यांना मी पत्रव्यवहार केला. त्यांचं मला उत्तर आलं आहे की सगळी बाब तपासून सांगण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचा अहवाल आल्याच्यानंतर त्या पूर्ववत गाड्या सुरू होतील. ज्या वेळेला निकाल लागेल, 2 तारखेला निकाल मतदान आहे, 3 तारखेला परिवर्तन आघाडीच्या बाजूने निकाल लागेलच, पण 3 तारखेपासून माझं लोकसभेचं अधिवेशन सुरू होणार आहे. 2-4 दिवस गुलाल अंगावरती घेण्यासाठी मी अधिवेशनाला जाणार नाही, पण 8 तारखेला ज्यावेळेला जाईल त्यावेळेला या कर्जाच्या गाड्या पूर्ववत सुरू करण्याचं काम हा सुनील तटकरे प्रामाणिक करेल. हे तिन्ही सांजेच्या पवित्र वेळेला माझ्या सर्व व्यापारी मित्रांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी सांगू इच्छितो आहे. मापात पाप नाही आणि हिशोबात खोट नाही. कर्जतकरांनी दिलेल्या प्रेमाच्या मध्ये माझ्याकडनं द्याव्याच्या बाबतीमध्ये जी काय जबाबदारी आयुष्यभरामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी स्वीकारली असेल त्याच्यामध्ये येतकिंचित कधी कुठल्या गोष्टीची कमतरता त्या ठिकाणी भासून दिली नाही. पनवेलचे कर्जत नवीन रेल्वे स्टेशन होतं आहे, भाई कोतवाल यांचं नाव त्या ठिकाणी द्यायला जावं अशी आग्रहीपूर्वक मागणी आपण सर्वांनी त्या ठिकाणी केली. तोही पत्रव्यवहार मी त्या ठिकाणी केला. मला विश्वास आहे देशाचं आज NDAचं सरकार जे आहे नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार, त्या ठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकमेव आमदार म्हणून ज्या वेळेला त्यांच्याकडे अनेक प्रश्नांची उकल करण्यासाठी जातो, आदरणीय अमित भाईंच्याकडे जातो, त्यावेळेला त्या प्रश्नाला फार मोठ्या प्रमाणावरती न्याय त्या ठिकाणी मिळत असतो. भारत सरकारकडनं सुद्धा या बाबतीमध्ये कुठल्याही गोष्टीची उणीव किंवा कमतरता भासणार नाही हा शब्दसुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला त्या निमित्ताने मी देऊ इच्छितो. शहर सर्व धर्म समभावाचं एक प्रतीक असलेलं शहर आहे. आमचा NDAमधला सहभाग ह्याच पद्धतीने राहील. आज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंची पुण्यतिथी,
विनम्रपणाचं अभिवादन त्यांच्या चरणी या निमित्ताने मी करू इच्छितो. शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक क्षमता ही महाराष्ट्राची देशभरामध्ये असलेली एक ओळख आहे. एनडीएमध्ये आम्ही सहभागी झालो, जरूर एनडीएमध्ये सहभागी झालो, पण एनडीएमध्ये सहभागी होत असतानाच आम्ही हा निर्णय ठामपणाने मनाशी घेतला, जो आमचा निर्धार आहे. ज्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक चौकटीवरती आम्ही आमचं राजकारण केलं, ज्या धर्मनिरपेक्ष विचारावरती आम्ही आमची वाटचाल करत आलो, त्याच विचाराची वाटचाल करत एनडीएमधला आमचा सहभाग पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी त्या निमित्ताने राहणार आहे. अल्पसंख्याक समाज आज शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे, या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे. मला आज अभिमानपूर्वक या निमित्ताने सांगायचं आहे, आजवरच्या राज्य सरकारच्या इतिहासात अल्पसंख्याक समाजासाठी जेवढा निधी दिला गेला नव्हता, तेवढा निधी या देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालच्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून तुमचे माझे नेते असलेल्या अजितदादांनी सर्वाधिक मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध करून दिला. ते सुद्धा आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी सांगू इच्छितो. समाजातले वेगवेगळे घटक आहेत, त्या प्रत्येक घटकाला आपलंसं वाटावं या पद्धतीने काम करण्याची मानसिकता दाखवणं अत्यंत महत्त्वाचं त्या ठिकाणी ठरू शकतं. म्हणूनच सामाजिक समतेचा आविष्कार मनामध्ये ठेवत काम करण्याची मानसिकता दाखवल्याच्यानंतर अनेक गोष्टीची उकल आपल्याला त्या ठिकाणी करता येते. ती करण्याची पावलं ठामपणाने उचलण्याच्या दृष्टीतून आम्ही उद्याच्या कालावधीमध्ये प्रयत्नाची पराकाष्ठा त्या ठिकाणी करणार आहोत. म्हणूनच अनेक बाबी आहेत. 1000 कोटी रुपयाचा निधी आला, कुठे गेला मला माहीत नाही, पण मगाशी सुवर्णाताई तुम्ही या ठिकाणी म्हटलं आहात हॉस्पिटलमध्ये मी बंधूंकडनं माहिती घेतली की इथं उपजिल्हा रुग्णालय, इथं साधं डायलिसिसची सुद्धा व्यवस्था नाही. आज आदितीच्या मतदारसंघातील 5ही रुग्णालय ज्याच्यामध्ये शासकीय डायलिसिस आहेच, पण ज्या CSRमध्ये मला आज पेट्रोलियम अँड स्टँडिंग नॅचरल कमिटीचा स्टँडिंग कमिटीचा अध्यक्ष केला अमित भाईंनी, त्याच्यातल्या 5ही रुग्णालयाला मुरुड सहित डायलिसिसचं मशीन तिथं आलंय, फक्त बसायचं राहिलंय, आचारसंहिता त्या ठिकाणी. उमाताई तुम्ही या ठिकाणी आहात, आपल्या सगळ्या परिसरामध्ये एक प्रकल्प ज्याला उभा राहिला त्यावेळेला आदिती या जिल्ह्याची पालकमंत्री होती. अनेक वर्षापासून HOC HILचा परिसर त्या ठिकाणी आला होता, पण ज्या वेळेला BP शेल्ली की HP शेल्ली ते सगळा परिसर विकत घेण्याचा प्रयत्न केला, त्याला इथल्या भूमिपुत्रांचा प्रश्न दीर्घकाळाचा राहिलेला होता. त्या प्रश्नाची उकल एका बाजूला केली गेली आदिती पालकमंत्री असतानाच, आणि त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये त्या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिकांचे रोजगार काय पद्धतीने वाढले जाऊ शकतील याची प्रयत्नाची पराकाष्ठा त्या ठिकाणी केली जाणार. दादा आज या ठिकाणी 50%पेक्षा जास्त महिला भगिनी आहेत. म्हणजे मला या गोष्टीचा खचितच अभिमान आहे की महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय चव्हाण साहेबांनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश 1 मे 1960 सालापासून आणला. वेगवेगळे क्रांतिकारी निर्णय चव्हाण साहेबांनी, वसंतदादा पाटील साहेबांनी, वसंतराव नाईक साहेबांनी, पवार साहेबांनी, बॅरिस्टर अंतुले साहेबांनी आपापल्या परीने या देशामध्ये घेतलेले, राज्यामध्ये घेतलेले आपण पाहिले. परंतु शिवशाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये महिलांच्यासाठी असा निर्णय घेतला गेला नाही. तो निर्णय या महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये घेतला गेला, आणि तो निर्णय अजितदादा मला अभिमान आहे, मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून अर्थसंकल्पामध्ये तुमचं भाषण करत असताना लाडकी बहीण योजना राबवण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने तुम्ही घोषित केलात, त्याच्याबद्दल तुमच्या आज या ठिकाणी मी आभार मनापासून मानू इच्छितो आहे. ही योजना ज्याला मांडली त्याला विरोधकांनी फार मोठ्या प्रमाणात टीका केली. आजही त्या योजनेच्या मार्फत मोठ्या प्रमाणावरचा निधी ग्रामीण भागातल्या कष्टकरी, शोषिततेने जीवन जगणाऱ्या सर्व समाजातल्या सर्व घटकांच्या महिलांच्यासाठी मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी मिळतो आहे. पण तेवढा पुरता सीमित आम्हाला त्या ठिकाणी थांबायचं नाही. आज मी आपल्याला आश्वस्त करतो आहे, दादांच्या उपस्थितीमध्ये आश्वस्त करतो आहे, पुष्पाताई ज्यावेळेला तुम्ही निर्वाचित व्हाल त्यावेळेला माजी नगराध्यक्ष इथे आहेत, काही जुने आहेत, काही नवीन या ठिकाणी शेअर दिलेले आहेत. 1 वर्षाच्या कालावधीमध्ये कर्जत शहरामध्ये महिला बचत गट भवन त्या ठिकाणी बांधलं जाईल, ते आदितीच्या खात्याच्या मार्फत बांधलं जाईल. हा शब्द माझ्या तमाम महिला भगिनींना या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देऊ इच्छितो. आपण 51 बचत गट चालवत आहात असं बंधू किंवा मला असं उमाताई मगाशी म्हणाले. 51 बचत गट आपण चालवत असाल, अजूनही सुवर्णताई किंवा अनेक काही सहकारी महिला बचत गट चालवत असतील, मी आपल्याला पुन्हा एकदाच आश्वस्त करतो की महिला बाल कल्याण खात्याच्या मार्फत माईंच्या मार्फत या महिला बचत गटाच्यासाठी वेगवेगळी चळवळ उभी करण्यासाठी लागणारा पूर्णपणाचा निधी आपल्यासाठी उपलब्ध करून दिला जाईल. विक्री केंद्र असेल, बेकरी युनिट असेल, लॉन्ड्री युनिट असेल, या सगळ्या परिसरामध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे. त्याच्यामुळे हे वेगवेगळे युनिट चालवायला सुद्धा एका बचत गटाला 3.5 लाख रुपये दिले जातात. जेवढ्या संख्येने बचत गट या ठिकाणी निधी मागतील तेवढ्या संख्येने त्या बचत गटाला निधी शिवधन, रोहा, माणगाव मागे राहील. पण यापुढे कर्जतमध्ये महिलांच्या उन्नतीसाठी जो जो कार्यक्रम राबवत असेल तो आदितीच्या मार्फत राबवला जाईल. त्याला साक्षीदार पुष्पाताई तुम्ही त्या ठिकाणी असा. कुणीतरी तुमचं शिक्षण काढलं असेल,
पण व्यवहारातलं शहाणपण तुमच्याकडे जेवढं आहे, ज्यांना दुसऱ्यांदा आमदारकी मिळाली त्यांचा आणि शहाणपणाचा आयुष्यात कधी संबंध आला नाही, त्यामुळे त्यांना ते बोलण्याचं काय कारण. व्यवहार जीवनामध्ये कसं वागावं, संसार कसा काटकसरीने करावा, मिळालेल्या संधीचं सोनं देत 15 वर्ष या शहरामध्ये नगरसेविका म्हणून तुम्ही उत्तम पद्धतीने काम करत आलात. कोणाला काहीतरी आता वेगळं वाटत असेल, कोणाला आपल्या व्यवसायाबद्दल काय वाटत असेल, अरे ह्यांचे 24 तास त्या व्यवसायाच्या पलीकडे जाऊन काम करण्याचे दिवस गेलेत, त्यांनी आता याच्याबद्दल बोलावं. याच्यासारखा दुसरा विनोद असू शकत नाही. विनोद हा शब्द त्यांना बोलणं म्हणजे चुकीचं आहे. मी मगाशी म्हटलं ना, DNA लॉंग फॉर्म सांगा, अक्कलसुद्धा असावी लागते, ती इथे पण असावी लागते आणि इथे असावी लागते. गुन्हेगारीचे सगळे कायदे, सगळे भंग, सगळे काय झालेले आहे. अधिक बोलायला लावू नका. मी तुम्हाला खरं सांगतो, सुरुवात तुम्ही केलीत, एक वेळ शेवट मला करायला लागेल तर राजकीय सांगतो. मी आयुष्यात साधा डाससुद्धा मारले नाही, म्हणून माझ्यावरती कधी कुठलाही फौजदारी गुन्हा सोडाच कुठल्याही केस दाखल झाली नाही. आपल्यावरती का झाली का नाही झाली त्याचं आत्मपरीक्षण आत्मचिंतन आपणच करा. पण उद्याचं सुसंस्कृत भवितव्य कर्जत त्या ठिकाणी घडवायचं असेल तर आता परिवर्तन आघाडीशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही, हे आपल्याला नम्रपणे त्या ठिकाणी सांगायचं आहे. अनेक गोष्टीची चालना देण्याच्या दृष्टीतून आपल्याला भवितव्याच्या कालावधीमध्ये अनेक गोष्टी त्या ठिकाणी करायच्या आहेत. भूमिगत गटार योजना असेल किंवा स्वच्छ पाण्याची पिण्याची योजना असेल, भूमिगत इलेक्ट्रिक वाहिनीची असेल, या सगळ्या कामाला गती देण्याच्या दृष्टीतून आम्ही आपल्याशी वचनबद्ध आहोत. एवढंच मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचं. खरंच गेल्या 25 वर्षात सुनील तटकरेंनी कर्जतची प्रामाणिकपणाची सेवा केली असेल तर कर्जतकरांनो यावेळेला या सगळ्यांना म्हणजे मला साथ द्या अशी मी आपल्याला नम्रतेची विनंती करतोय. पुष्पाताई आपण उभ्या नाही आहात. सुनील तटकरे उभा राहून पहिल्यांदाच कर्जतमध्ये आपल्या मतांची याचना करतोय, हे मला तमाम कर्जतकरांना या निमित्ताने सांगायचे आहे. बांधिलकीचे ऋणानुबंधाचे संबंध एका दिवसात जमत नसतात. त्याला 30, 35, 40 वर्षाची एक समर्पित भावनेची जीवन प्रवास त्या ठिकाणी असा लागतो. आणि या प्रवासामध्ये अजितदादांची मिळालेली साथ प्रचंड प्रमाणावरती ठरली. म्हणूनच या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये एक वेगळं विश्व तयार करण्याची भूमिका आम्ही घेऊन त्या ठिकाणी काम करतो आहोत. उद्याच्या कालावधीमध्ये सुद्धा अनेक गोष्टी आपल्याला त्या निमित्ताने करायच्या आहेत. हुतात्मा भाई कोतवाल, हुतात्मा हिराजी पाटील यांची स्मारकं नेराच्या परिसरामध्ये असतात. पण आज संकल्प करतो बंधू की या दोघांची यथोची स्वातंत्र्यवीरांची स्मारकं कर्जतच्या या शहरामध्ये दिमागदार पद्धतीने उभा करण्याचं काम सुनील तटकरे आणि परिवर्तन आघाडी करेल, हे माझ्या तमाम नव्या पिढीला सुद्धा या निमित्ताने सांगू इच्छितो. क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, ज्यांनी मूलभूत विचाराचं सामाजिक अभिसरण या देशामध्ये आणि या राज्यामध्ये ज्या पद्धतीने केलं, त्यामुळे आज माझ्या महिला भगिनी ज्या पद्धतीने स्वतःच्या पायावरती उभं राहून स्वाभिमानी एक वेगळ्या पद्धतीचं अनुभूती करतायत, त्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचं सुद्धा स्मारक या कर्जत शहरामध्ये अशा पद्धतीने उभं राहिलं जाईल की त्याच विचाराची ओळख ठेवत पुढची पिढी सुद्धा त्याच पद्धतीने मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे करेल. सर्वधर्म समभाव, 18 बगड जाती, 12 बोलतीदाराला सोबत घेत या शहराचं वैभव. कारण आज मुंबईमधून दक्षिण राज्यामध्ये जाणाऱ्या सर्व स्थानकांची कर्जतची एक असलेली ओळख उद्याच्या देशभरामध्ये जर का अधिक उत्तम पद्धतीने प्रस्थापित करायचे असेल तर समंजस सुजस पद्धतीने आणि सुसंस्कृत विचारधारेच्या माध्यमातून काम करण्याची मानसिकता देण्यासाठीच आपल्या सर्वांच्या आशीर्वादाचं पाठबळ परिवर्तन विकास आघाडीला त्या ठिकाणी मिळावं. पण पुष्पाताई आपण आपली निशाणी घड्याळ आहे. शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुद्धा उमेदवार आहेत, त्यांची निशाणी त्या ठिकाणी मशाल आहे. स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीने या ठिकाणी पाठिंबा दिला. शेतकरी कामगार पक्षाचा मला असं वाटतं पाठिंबा या ठिकाणी आहे, त्यांची निशाणी रिक्षा, बरोबर ना, अपक्ष. अशा या सर्वांच्या पाठीमागे आशीर्वादरूपी मतांची ताकद तमाम कर्जतकरांनी उभी करावी. जे जे शब्द या ठिकाणी दिलेत या प्रत्येक शब्दाची पूर्तता करण्याची जबाबदारी माझी आहे. आणि मला विश्वास आहे की राज्याचे अर्थमंत्री आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आलेत, त्यांच्या मार्फत राज्य सरकारचा फार मोठ्या प्रमाणावरचा निधी आणण्याचं काम मी करेन. देशपातळीवर भारत सरकारचा निधी आणण्याचं काम करेन. आणि CSRच्या माध्यमातून सुद्धा उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये कर्जत आणि कर्जतच्या परिसरामध्ये सुद्धा अनेक गोष्टीची उभारणी करण्यासाठी आपल्याला अपेक्षित असलेलं काम करण्याची जबाबदारी माझ्यासारखा कार्यकर्ता त्यानिमित्ताने स्वीकारतो आहे. एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या या सभेच्या निमित्ताने या ठिकाणी सांगतो. अभूतपूर्व संख्येने आपण या ठिकाणी जमला.
याचा अर्थ कर्जतकरांच्या मनामध्ये परिवर्तन करायचं आहे हे नक्की त्या ठिकाणी झालेलं आहे. फक्त माझ्या परम मित्रांना, कारण एकदा ABP माझ्यावरती माझी मुलाखत झाली की माझे मित्र कोण, तर त्याच्यामध्ये मी सुरेश लाड साहेबांचं नाव दिलं आणि प्रभाकर उभारे ते आज हयात नाही. पण माझ्या परम मित्राला मी एवढंच सांगतो आहे की आज मी सगळीकडे बॅनर पाहिले, ज्यांनी तुमच्याबद्दलचे अतिशय वाईट शब्दामध्ये बोल दिले त्यांचा फोटो मोठा आणि त्याच्या बाजूला तुमचा फोटो छोटा, असं तरी तुम्हाला आयुष्यभर बघायला मिळावं. असे दिवस कोणावरती येऊ नयेत आणि माझ्या मित्रावरती तर येऊच नयेत अशी पांडुरंगाच्या शरणी. आता तुम्ही काय असताय आता पत्रकार मित्र, जे खरं आहे माझ्यातलं कुठलं वाक्य खोटंच नाही ना. मी जे बोलतोय ते कर्जतमध्ये आल्यावर जे बोलतोय तेच बघतोय. पण मी काय कर्जतमध्ये आज येतो काय 84 पासून येतोय, त्याच्या अगोदरपासून येत आलो. त्यामुळे कर्जतमधला माझा प्रवास हा रोहा माणगाव शिवधन सारखाच आहे. तो कालही होता, आजही राहील आणि उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा राहील. उत्तम वसलेलं शहर, सुसंस्कृत विचाराचं शहर, भयमुक्त शहर, भ्रष्टाचार मुक्त शहर हे देण्यासाठी आपल्या सर्वांची साथ मिळावी एवढी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय परिवर्तन. खूप खूप धन्यवाद. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेचच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.